चंद्रपुर शहर गांधी चौक परिसर में देशभक्ति से भरे वातावरण में भाजपा का स्थापना दिन कार्यक्रम संपन्न हुआ। भारतीय जनता पार्टी राष्ट्र हित और राष्ट्र सेवा के लिए काम करने वाली पार्टी है। अटल जी, अडवाणी जी, पीएम मोदी जैसे कई वरिष्ठों ने सत्ता में न होते हुए भी पार्टी को स्थिर रखा। इस सत्ता को स्थापित करने के लिए देश भर के कई कार्यकर्ताओं ने कड़ी मेहनत की। राज्य और केंद्र में सत्ता न होने पर भी भाजपा को ध्यान में रखते हुए पार्टी के विस्तार के लिए कई लोगों द्वारा किए गए प्रयासों के कारण पार्टी ने आज एक बड़ा रूप ले लिया है। भाजपा कार्यकर्ता ही पार्टी की आत्मा है। भाजपा के कार्यकर्ता व नेताओं को प्रोत्साहन व गरीब व्यक्ति के चेहरे पर खुशी प्रदान करने वाली शक्ति दे, ऐसी महाकाली के चरणों में मैं प्रार्थना करता हूँ, ऐसा विधायक सुधीर मुनगंटीवार ने कहा। 6 अप्रैल को चंद्रपुर के गांधी चौक पर भाजपा के स्थापना दिवस के अवसर पर आयोजित कार्यक्रम में वे बोल रहे थे। इस अवसर पर बोलते हुए उन्होंने आगे कहा कि चंद्रपुर में भाजपा की स्थिर रखने का काम चंदन सिंह चंदेल, रमेश चंद्र बागला, विजय राउत जैसे कई वरिष्ठों ने किया। अगर चंदेल सिंह जी 1995 में पार्टी के दिग्गजों को मेरे नाम की सिफारिश नहीं की होती तो शायद आज मैं विधायक या मंत्री नहीं होता। नेताओं का प्यार ही हमारी ताकत है, ऐसा विधायक सुधीर मुनगंटीवार ने कहा। ज्या 5 धर्माचं प्रतिनिधित्व करत भारतीय जनता पार्टीचा हा सेवाभावी दीपक, राष्ट्रभक्तीची ज्योत आज ज्यांनी इथं आपल्या हाताने प्रज्वलित केली, त्या 5 धर्माचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आदरणीय मान्यवरांचंही मी स्वागत करतो। भागवताचार्य संत श्री मनीष महाराज जी, मुस्लिम धर्माचं प्रतिनिधित्व करणारे मौलाना अतिकुर रहमान जी, शीख धर्माचं प्रतिनिधित्व करणारे सरवन सिंह राठौड़ जी, बौद्ध धर्माचं प्रतिनिधित्व करणारे भंतेजी सुमन वैष्णव महाथेरो जी व ईसाई धर्माचं प्रतिनिधित्व करणारे फादर सुनील कुमार जी यांचंही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी मनापासून स्वागत करतो। 6 एप्रिल 1980 ला भारतीय जनता पार्टीची स्थापना। साधारणतः एखादा दुखादा अपवाद सोडला तर या मंचावर असणारा प्रत्येक नेता हा मुंबईमध्ये बांद्रा रेल्वेस्टेशनच्या 6 एप्रिल 1980 च्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या दिवशी उपस्थित होता। त्यापैकी मीही एक सौभाग्यशाली आहे। 17-18 वर्षाचा होतो, पण रेल्वेमध्ये मोफत जाता येतं, मुंबईचं दर्शन होतं, हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी, त्याच्या स्थापनेचं प्रेम होतं, आपुलकी होती, आकर्षण होतं। 6 एप्रिलला भारतीय जनता पार्टीची स्थापना करत असताना श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी भारतीय जनता पार्टीची वाटचाल कशी असेल यावर भाष्य केले। श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी भविष्यवाणी केली नव्हती। श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी अंदाज केला नव्हता। श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर होता। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, त्याची ऊर्जा, त्याची शक्ती भारतीय जनता पार्टीची या देशाच्या सेवेसाठी उन्नती प्रगती करेल हा विश्वास होता। आणि तेव्हा श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी म्हणाले, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा। जनता पार्टीचा संकल्प काय? आमचा संकल्प कोणी नगरसेवक व्हावा, कोणी महापौर व्हावा, कोणी नगरपालिका अध्यक्ष व्हावा, कोणी आमदार व्हावा, खासदार व्हावा, मंत्री व्हावा, मुख्यमंत्री व्हावा, पंतप्रधान व्हावा,
हा आमचा संकल्प असू शकत नाही. आमचा संकल्प आहे भयमुक्त भारत. आमचा संकल्प आहे भूकमुक्त भारत. आमचा संकल्प आहे आतंकवाद मुक्त भारत. आमचा संकल्प आहे नक्षलवाद मुक्त भारत. आमचा संकल्प आहे समतायुक्त भारत. आमचा संकल्प आहे रोजगारयुक्त भारत. आमचा संकल्प आहे शक्तियुक्त भारत. विश्वगौरव नरेंद्र मोदी क्षण आणि क्षण पूर्ण शक्तीने या देशाच्या विकासासाठी कल्याणासाठी काम करतात. हे तुमचं माझं सौभाग्य आहे. हे तुमचं माझं सौभाग्य आहे की विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये या देशाच्या गरिबांसाठी असंख्य योजना तयार होत आहे. आमच्यावर जबाबदारी. काही नागासारखे विषारी विचार मांडणारे लोक, विषारी फुटकार करणारे लोक, खुर्चीच्या प्रेमापोटी आम्ही देशभक्ती प्रधान देशाचा विचार करतो, हे खुर्ची प्रधान राजकारणाचा विचार करतात. असे हे विषारी नागापेक्षा विषारी विचार देणाऱ्यांची संख्या वाढते. म्हणजे नागराज सुद्धा म्हणेल कि ये रिश्ते में तो हमारे बाप लगते हैं. इतका विषारी विचार समाजामध्ये मांडला जातो. इस मौके पर पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर, ज्येष्ठ नेता चंदन सिंह चंदेल, रमेश चंद्र बागला, मोहन घरोटे, वनमालाताई ठाकर, भाजपा के जिलाध्यक्ष देवराव भोंगले, महापौर राखी कंचलावार, महानगर जिलाध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाड़े, उपमहापौर राहुल पावड़े, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, सुभाष कासम गोट्टुवार, पूर्व महापौर अंजलि घोटेकर, भाजपा अध्यक्ष विशाल निंबालकर आदि की उपस्थिति रही। इस अवसर पर बोलते हुए हंसराज अहीर ने कहा कि भारतीय जनता पार्टी देशभक्ति का एक वैकल्पिक शब्द है। पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर ने यह भी कहा कि प्रधानमंत्री मोदी जी ने सबका साथ सबका विकास का नारा दिया, इसमें विश्वास जोड़ा और भारतीय जनता पार्टी को आशीर्वाद दिया। पक्षामध्ये मी काम करतो जन्मापासून, म्हणजे जेव्हापासून समज आलेली आहे. आदरणीय चंदनभैया चंदेल, रमेश बागलाजी, विजयभाऊ, सुधीरजी, ही सगळी मंडळी जी आहे पक्षाचं काम करता करता इथपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. आम्ही तो पक्ष बघितला. या महानगरीमध्ये नगरपालिकेत एकही नगरसेवक जिंकेल की नाही स्थिती होती, आणि स्थिती फार बदललेली आपण सगळेजण पाहता. या देशामध्ये कधी भाजपाचे 2 खासदार होते, तेही दिवस भाजपाने बघितले, आम्ही बघितले, जनतेने बघितलं, देशाने बघितलं. आज 3 से 3 खासदार, अनेक राज्यांमध्ये भाजपाचं सरकार, अनेक राज्यपाल भाजपाच्या विचारसरणीचे, अनेकदा भाजपाने राष्ट्रपती पदावर आपली माणसं निवडली, राष्ट्रपती बनली. ही जी स्थिती आज निर्माण झालेली आहे त्याचं एक कारण आहे. त्याचं कारण आहे तत्वनिष्ठा आणि प्रखर राष्ट्रभक्ती. त्या 2 कारणामुळे आमचा पक्ष समोर गेलेला आहे. ही जी ताकद आहे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये, नेतृत्वामध्ये, आम्ही तत्वांशी कधी समझोता केला नाही. एक कारण जे घडले ते प्रखर राष्ट्रभक्त घडले, म्हणून त्यांनी झेंडा कधी हाताखाली ठेवला नाही. म्हणून आज जे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, काल जे होते ते आजही आहेत, कार्यकर्ते, नेते आहेत. म्हणून भाजपा वाढली. आणि फक्त चंद्रपूरमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, यूपीमध्ये नाही, बिहारमध्ये नाही, अख्ख्या देशामध्ये असे तो हिमालय, नॉर्थ ईस्ट पासून ते केरळपर्यंत या भाजपाचा झेंडा चमकत असताना हा वर्धापन दिवस आहे 42वा भाजपाचा. देशामध्ये आता स्थान आहे. मी जेव्हा गृहराज्यमंत्री म्हणून काम पाहत होतो तर मी एक गोष्ट आठवण करत, ते काश्मीर. असं वाटतं ते किती तिथं ताण आहे, किती तणाव आहे, काय उग्रवाद आहे, काय आतंकवाद आहे.
मी अनेकदा माझ्या खाजगीमध्ये मला काश्मीर हा विषय नाही आहे. 70 वर्ष काँग्रेसच्या लोकांनी याला पोचलेला आहे. तो विषय नव्हताच इतका गंभीर. फारूक अब्दुल्ला म्हणायचे 30 हट जाएंगी तो खून की नदियां बहेंगी. गृहमंत्र्यांनी 30 हटवलं, लोकसभेत म्हणाले खून की नदियां नहीं, खून का कतरा भी नहीं बहा. फारूक अब्दुल्ला जी कहाँ गया खून की नदियां तुम्हारी. हा प्रश्न नव्हता. मी पाहिलेला आहे. प्रश्न होता उग्रवादाचा. नॉर्थ ईस्टमध्ये नागालँड, गोंडोलँड तुम्ही पाहिलं असेल 20% मतदान व्हायचं, 20% मतदान, 30% मतदान व्हायचं, रक्तरंजित मतदान. खुनाखानी निवडणूक म्हटलं तर मोदीजी आले. आणि तिथं आता ते मेघालय, ते अरुणाचल, ते त्रिपुरा, ते आसाम 70-75% मतदान होते. 70-75% मतदान. लोकशाहीची स्थापना झाली, उग्रवाद संपला. मी का सांगतो आहे, देश में हमें अभय देना था. देश निर्भयता से जिए. लोकशाही आहे. लोकांना आतंकवाद नको, उग्रवाद नको, नक्षलवाद नको. यामध्ये मोदी सरकारला फार मोठं यश आलेलं आहे. त्याची नोंद करा तुम्ही. तो पूर्वोत्तर भारत कधी वाटायचा भारतात आणलाय की नाही, कधी वाटायचं काश्मीर आपल्या हातामध्ये राहणार की नाही. या 7 वर्षामध्ये 2 प्रश्न कसे संपले, चुटकीसारखे संपवले. ही इच्छाशक्ती आहे, ही ध्येयनिष्ठा आहे, ही ध्येयनिष्ठा आहे, हे तत्वनिष्ठा आहे आणि हा प्रकार राष्ट्रवाद आहे. म्हणून देशभक्तांची पार्टी भाजपा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल कि नागालैंड, गोंडोलैंड इतना. इस अवसर पर पार्टी के विस्तार में अमूल्य योगदान देने वाले वरिष्ठ नेताओं को सम्मानित किया. भगवताचार्य मनीष महाराज, मौलाना अतीकुर रहमान, सरवन सिंह राठौड़, भंतेजी, सुमन वास्तु महाथेरो, पास्टर सुनील कुमार, इन धर्म प्रमुखों का सत्कार किया गया. इस कार्यक्रम में भाजपा के पदाधिकारी व कार्यकर्ताओं की बड़ी संख्या में मौजूदगी रही. कार्यक्रम के बाद भूमिकर परिवार द्वारा देशभक्ति गीतों का कार्यक्रम प्रस्तुत किया गया. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.